नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर चला, आता श्रावण चालू झाला, प्रत्येक घरात काहीतरी गोडधोड बनवलं जातं आणि आता श्रावण सोमवार पण चालू झालेत। आज आपण नागपंचमी स्पेशल तुम्हाला मी एक पदार्थ पारंपरिक पदार्थ, कोकणी पारंपरिक पदार्थ तुम्हाला मी करून दाखवणार आहे। त्या म्हणजे तांदळाच्या पिठाच्या शेंगा। आता ह्या शेंगा कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने ह्या बनवल्या जातात। त्यासाठी मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय, 1 नारळ असं खवून घेतलाय। काजू बदाम तर तेव्हा नसायचे, पण आता आपल्याकडे आहेत म्हणून आपण टाकतोय। आता हे काजू बदाम थोडे मी घेतलेत, त्याचे काप करून। गूळ घेतलाय, 1 नारळ आहे तर मी पाव किलो गूळ घेतलाय आणि थोडी खसखस घेतले आणि वेलची पावडर। तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चला, आपण वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिलेच आपण सारण करून घेऊया। मी गॅस पेटवून घेते, कढई ठेवले। आता आपली कढई गरम झाली, आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेते मी आणि हे ड्रायफ्रूट घेतलेत ना, ते थोडे तळून घ्यायचेत आपल्याला। आता आपले ड्रायफ्रूट आहे बघा, हे तळून झालेत, मी काढून घेते। परत 1 चमचा तूप टाकून घेते। आता हे आपण खोबरं घेतलंय ना, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याचा ओलापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। आता हे खोबरं आपलं झालंय परतून। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे। गोडामध्ये तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी गूळ टाकला तरी चालेल। आता हा गूळ पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये। आता हा बघा, गूळ सगळा विरघळलाय। आता आपल्याला आहे ना, ही खसखस मी भाजून घेतली होती 1 चमचा, ते टाकून घ्यायचे आहे आणि हे ड्रायफ्रूट, वेलची पावडर। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सारण आपलं बरोबर झालंय, जास्त नाही आपल्याला परतून घ्यायचं आहे, नाही तर मी जास्त टाइम ठेवलं ना तर ते कडक होऊ शकतं। तर आता हे बाजूला ठेवूया आपण। सारण आपलं झालेलं आहे तयार, हे बघा। आता आपल्याला आवरण करून घ्यायचं आहे। आता इथे एक मी पॅन ठेवलाय गरम करत। आता आपण हा 1 कप पीठ घेतलंय ना, ते तांदळाचं, तर 1 कप पाणी घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यात आपल्याला उकड काढून घ्यायचे। थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडं अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलंय। आता पाण्याला उकळी आले। आता हे पीठ आहे ना, आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता गावाला काय पातोळ्या पण करतात हळदीच्या पानामध्ये, त्या पण ह्याच प्रकारे बनवतात, पण मी शेंगा बनवते। ह्यांचं नाव शेंगा आहे, शेंगा म्हणून आमच्याकडं ह्या पदार्थाला नाव दिलेलं आहे। तुमच्याकडे काय म्हणतात ह्या पदार्थाला ते कमेंट करून मला नक्की सांगा। आता हे पीठ आपण एकजीव करून घेतलंय। आता याला 5 मिनटं असेच वाफ काढून घ्यायचे, म्हणजे झाकून ठेवायचं। आता 5 मिनटं झालेत। आता आपली उकड बघूया। आपलं पीठ चांगले झाले, उकडले, हे बघा। आता हे मी एका परातामध्ये ओतून घेते, गॅस बंद करते। आता हे गरम आहे ना, तरच आपल्याला ह्या मॅचरनी असं हे पीठ गरमागरम आहे तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे। असं ते चिकटत असलं तर आपण तेल लावलं ना तरी ह्याला चालेल। आता हे पीठ आपलं बघा, हे मॅचरने मी मॅच करून घेतलंय। आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथं आपलं पीठ पण मळून झालंय आणि आपलं सारण पण हे झालंय, थंड झालंय। आता आपण शेंगा बनवायला सुरुवात करू। आता ह्या मी अशा करते, थोडं तेल लावून घेतलंय, जसं आपण मोदकला करतो ना, अशी ही वाटी तशी मी करून घेते। तुम्हाला जरी पोलपाटावर लाटायची असली तरी लाटू शकता तुम्ही, हे बघा अशी। आता ही आपली वाटी बनवून तयार झालेली आहे। मी गॅस पेटवला, गॅसवर पाणी ठेवले गरम करत आणि ही चाळण घेतले, या चाळणीला पण तेल लावून घेतले मी। आता हे आपलं सारण आहे ना, ते आपल्याला ह्या चमच्याने ह्याच्यामध्ये भरायचं आहे।
आणि ह्याची तोंडं अशी मिटवून घ्यायची. थोडं तेल लावून घेते मी. काय लोक पीठ लावतात, पीठ लावलं तरी पण चालेल. हे पूर्ण असं मिटून घ्यायचं. हे बघा. आणि ही कढाई आहे ना अशी करून दुंबट द्यायची त्याला अशी, म्हणजे अशी नक्षी तयार होते. हे बघा. अशा या पिठाच्या शेंगा आपल्याला आता ह्या सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर ह्या बघा आपल्या शेंगा सगळ्या बनवून झाल्यात. आता मी ह्या सगळ्याच एका चालणीमध्ये ठेवल्यात आणि पाणी पण आपलं गरम झालंय. हे बघा पाणी पण चांगले उकळ आले. आता हे शेंगांचे चालन आपण या टोपावर ठेवले पाण्याच्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता याला 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायचे मीडियम गॅसवरती. आता आपली 10 ते 15 मिनिटं झाल्यात. आपण बघूया आपल्या शेंगा शिजल्यात काय. ह्या बघा आपल्या शेंगा शिजल्यात. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे गार करून घ्यायचे आपल्याला. तर इथं आपल्या तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या शेंगा बनवून तयार झाल्यात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.